माझे नाव राजनंदिनी विठ्ठल पडर आहे। मी जावली तालुका फलटण जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनी तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे। मी आज पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई एक आदर्श या विषयावर बोलणार आहे। ना मुलूक आपला, ना भाषा आपली, ना माणसे आपली, पण तरी सुद्धा परमुलखातील किल्ले महेश्वर, किल्ले मांडवगड, किल्ले इंदोर, किल्ले सेंधवा, किल्ले लळिंग, किल्ले हिंगलजगड, किल्ले वाफगाव, किल्ले चांदवड अशा कितीतरी किल्ल्यांची नावे सांगता येतील। एवढे अफाट किल्ले जवळ 50,000च्या वरती फौज पदरी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त खजिना जवळ। हे अफाट साम्राज्य सांभाळत असताना ना डोक्यावरती कर्तबगार सासऱ्याचा आशीर्वाद राहिला, ना कर्तृत्ववान सासूच्या मायेची ऊब राहिली, ना पराक्रमी पतीची सोबत राहिली। वंशाचा दिवा असलेला एकुलता एक मुलगाही जिवंत राहिला नाही, ना मुलगी, ना जावई, अगदी जिचा नातूही काळाने जिवंत ठेवला नाही। पुरुषांच्या तुलनेत स्त्रीमंत थोडं हळवच, पण तरी सुद्धा एका स्त्रीला या सर्व रक्ताच्या नात्यांसाठी दुःख व्यक्त करायला, आसव गाळायला कधी वेळच मिळाला नाही। किंबहुना तिने त्यावर मात केली। 18व्या शतकात स्त्री असून सुद्धा ज्या राज्याच्या रयतेची जबाबदारी पालक म्हणून ज्यांनी माझ्या अंगावर टाकली आहे, त्यांच्या विश्वासास तर सुभरही तडा जाऊ द्यायचा नाही। या निश्चयाने तब्बल 28 वर्षे माळवा राज्यावर आदर्श राज्यकारभार करणारी राज्यकर्ती स्त्री आणि इंग्रजी लेखकांनी जिचे वर्णन करताना द ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर इन 18th सेंचुरी असे केले आहे, ते आपल्या सर्वांच्या आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। 18वे शतक, ज्या काळात अनेक राज्यकर्ते आपल्या राज्याचा विस्तार व्हावा म्हणून लुटमार करत होते, रक्तपात घडवून आणत होते, काही परकीय तर स्त्रियांकडे लूट म्हणून सुद्धा पाहत होते। त्याच वेळी हिमालय ते कन्याकुमारी, जगन्नाथपुरी ते रामेश्वर पर्यंत हिंदुस्थान मधील एकही भूभाग सुटला नाही की लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा ठसा तिथे उमटविला नाही। म्हणूनच तहानलेल्यांसाठी पानपोई, भुकेल्यांसाठी अन्नछत्र, यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, शेतकऱ्यांसाठी विहिरी, तलाव आणि बारबा, रयतेसाठी मोठाले रस्ते, रस्त्याकडेने लावलेली दुतर्फात झाडे। त्या काळी कुठे श्रद्धेने माथा टेकवायचा म्हटलं तर तो आपसूक मंदिरातील परमेश्वराच्या मूर्ती पुढेच टेकवला जायचा। परंतु त्या काळच्या परकीय शत्रूने ना कुठले मंदिर ना कुठली मूर्ती तोडफोड करायची ठेवली होती। देशातील त्या साऱ्या मूर्त्यांचा आणि मंदिरांचा जीर्णोद्धार ना पाटीवर ना पायरीवर स्वतःचे नाव न लिहिता कुणी केला असेल तर तो आपल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनीच। म्हणूनच संपूर्ण भारताच्या इतिहासात अशा प्रकारे एवढ्या मोठ्या स्वरूपात काम कोणत्याही राज्यकर्त्याकडून झालेलं दिसून येत नाही। अहो, रयतेच्या कल्याणाचे सोडा, पण मुक्या प्राण्यांसाठी, मुक्या पशु पक्ष्यांच्या जीवनासाठी राखीव कुरणे आणि पाण्याची व्यवस्था करणारी जगातील एकमेव स्त्री म्हणून कुणाचे नाव गौरवाने घेतले जात असेल तर ते आपल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचेच। हातीशस्त्र घेऊन जनकल्याण करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर अवघ्या जगाला कळल्या, मात्र नारी शक्ती विरुद्ध उभा राहणाऱ्या भल्यांवर हातीशस्त्र घेऊन सुद्धा कडाडल्या। इतिहास सांगतो आपला शत्रू स्त्रियांनीच तुडवला। महाराणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, राष्ट्रमाता जिजाऊंनी आपला राजा शिवछत्रपती घडवला,